सत्यनारायणाच्या पूजेसाठी स्पेशल अशी काढली आहे रांगोळी. काय हो पटकन घ्या चला. तुम्ही बोला आधी. हा ठीक आहे घे बाई चल पटकन. पायात जोडवी हातात हिरवा चुडा, पायात जोडवी हातात हिरवा चुडा, ही आहे सौभाग्याची खून, रोशन रावांचे नाव घेते गायकवाड घराण्याची सून. हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज होती आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा. माझ्या मम्मीने असं म्हटलं होतं की लेक जावयाच्या हातून सत्यनारायणाची पूजा घालेल, तर इथे मी तुम्हाला दाखवते. आता सत्यनारायणाची पूजा झाली आणि आत्ताच हळदी कुंकवाला बायका येतात, कारण संध्याकाळी आम्हालाच निघायचे पुण्यासाठी. तर मी आता तुम्हाला सत्यनारायणाची पूजा दाखवते. इथे अशी पूजा मांडली. इकडे आपले गणपती बाप्पा, इकडे आपला देव्हारा आहे. आणि असा काहीसा माझा लुक आहे आज. मी माझ्या डोहाळे जेवणची साडी नेसलेली आहे. तर मी सत्यनारायणाचे जे पण छोटे मोठे शॉर्ट्स असतील ना ते टाकले याच्यावर. कसं वाटतंय तुला? आज आम्ही चाललोय. जोरात बोल जरा. कशाची? माझी नाही ना मम्मी. काय मावशी? तुझी आठवण कमी येत ना मला, मुलीची येत ना मला. आणि ही पोगी बघा, या पोगी बघा. ओम तुला कसं वाटतं? आम्ही फोन कर बघतो लगेच. तोंड वाट बघतो तू, आधी क्लासला जा. काका आज आम्ही चाललोय, तुम्हाला कसं वाटतंय? काकांचं काही नाही. काका म्हणतील हा काही नाही, सासरे जावं तर लागतं की नाही काका? काका आणि पप्पांचं काही नाही एवढं. नातीची आठवण येईल का? दिलं का? विचार काका नातीची आठवण येईल का? आठवण येईल का? माझे हाल होणार आहे. हा होणार आहे. तुझे हाल करायचे तरी आम्हाला. हा ते नाही होत ना, पण जगड माय लय सबूत आहे, पण ते दाखवता येत ना तुला. हाय हॅलो. सत्यनारायण वगैरे सगळं झालंय. आता मला पॅकिंग करायची आहे पुण्याला जाण्यासाठी. तर थोडेसे ना उसवलेले कपडे होते, तर ते शिवून आणते. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळी चिनूला थोडं डॉक्टरकडे पण दाखवायचं आहे फॉलोअपसाठी. आणि एक मिनिट, फॉलोअपसाठी दाखवायचंय आणि मग काका मावशी यांच्याकडे पण जायचंय. तर ते सगळं मी तुमच्यासोबत आता थोड्याच वेळात शेअर करेल. आधी मी बॅग पॅक करते, माझी सगळी कामं करून येते, मग आपण बाहेर फिरायला जाऊयात. ओके, डॉक्टरांकडे गेलेलो होतो चिनूला घेऊन, कारण आता आज संध्याकाळी आम्हाला पुण्याला निघायचंय, सॉरी रात्री. तर फॉलोअपसाठी आणलं होतं की काय कमी झालं, कफ अजून कमी नाही झालेला आहे, तर तेच मेडिसिन कंटिन्यू करायला लावली. तर आता आम्ही जातोय माझ्या अक्का मावशीकडे. तर त्यांचं पण तुम्हाला आम्ही घर दाखवतो आणि काका मावशींना पण भेटून येऊयात, त्यांचा का बाप्पा पण बघून येऊयात आणि राजा बर्गर पण खाऊन येऊयात. तर चला मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. लेट्स गो. मावशीच्या घरी आलोय आम्ही आता. हो जाऊन आलो. मावशीचा गणपती बाप्पा मोरावर बसलेला. इथून लाइटिंग लावलेली आहे. माहिती आहे माझी मावशी पाथर्डी फाट्याच्या एरियात राहते. दिस इज द व्ह्यू. गुड. चिनू हा कुठे आलो आपण? माहिती क्विक मी हाऊस टूर देऊन देते मावशीच्या घराची. हे इकडे किचन, हे इकडे बेडरूम. भरपूर लाईट आहे मावशी. हा पहिलावाला बेडरूम. होते मावशी. हा पहिलावाला बेडरूम. त्याच्यानंतर हा दुसरावाला बेडरूम. लाईटचं बटन मध्ये दिलेलं आहे मावशीने. ओके, आणि दिस इज द किचन. आणि इकडे ड्राय बाल्कनी आहे. ही ड्राय बाल्कनी. प्लीज इग्नोर द क्लोथ्स अँड दिस इज द व्ह्यू. नाशिक इज द बेस्ट. तर चला बाप्पाचं दर्शन करूया. बाप्पाचं दर्शन करून घेऊया. आणि हा ओम जिथे जाईल तिथे पडत राहतो.
तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे वाळी म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव. तिला जेव्हा गाव देईल तुमच्या गावाकडे. चालले राहते या. मावशीच्या इथे अशी ट्रान्सपरंट लिफ्ट आहे. चलो घ्या तिला. तू पण येते का? चल मग. मावशी काका पण येते आम्हाला सोडायला. काका तुम्ही येते का? बंद करा. बाप्पा मावशीच्या बिल्डिंग मधला गणपती बाप्पा. हो ना, आपल्या बिल्डिंग मधला पण आता मस्त बसवलाय. खूप नापत. बिल्डिंग मध्ये छान असतं सगळं नाही का? सगळे मस्त मिळून पोरच राहतात सगळे. हॅलो, आम्ही आलोय आता राजा बर्गरला. हे दिसतोय जो पाथर्डी फाट्याच्या जोडीच्या शेजारी आहे. आणि मी आता तंदुरी चीज बर्गर सांगितलंय. आता हे दोघं बघू काय सांगतात. चिकनू इथे झोपलीये. मी जिच्यासाठी गाडीत बसली होती तीच उठून गेली आहे. आणि आम्ही पाथर्डी फाट्याच्या राजा बर्गरला आलेलो आहे. मी कॉलेज रोडला नेहमी खायची, तर मला राजा बर्गर फार आवडायचा, म्हणून मग मी आता इथे खायला आले. श्री मोहन स्वीट्सच्या बाहेर असतात हे, तर तुम्ही इथे नक्की ट्राय करा. आम्ही लास्ट टाइम खाल्लं होतं, आम्हाला फार आवडला होता. आणि चिनू आमची इथे उठून गेली आहे. कळालं? तंदूर वाला कौन सा है बर्गर? सब तंदूरी है. सब तंदूर है. मी पूजा आणि ओम साठी 3 बर्गर घेतले आणि मम्मी पप्पांसाठी एक सँडविच आणि मग यांच्यासाठी एक सँडविच असं घेतलंय. ग्रिल असतं इथे मस्त पैकी हे असं करतात. इथला बर्गर खूप टेस्टी लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. राजा बर्गर कहीं पे भी आप खाए होंगे ना? हाँ, सगळे बेस्ट असतात. हमने कॉलेज रोड पे खाया है जब मैं कॉलेज में थी. वो तो हम लोग कॉलेज रोड से किया है. हाँ, जब तक उधर से टेंडर नहीं होंगे ना तब तक वो छोड़ते नहीं है. हाँ, सगळे बर्गर एकीकडे आणि हा बर्गर एकीकडे असतो. नाशिक मध्ये जी पण असेल त्यांनी राजा बर्गर नक्की ट्राय करा. हे तंदूर मेयो टाकलंय त्यांनी. त्यानंतर चीज. हा बाबा स्वीट म्हणून आणतात ना की नाही चिनू? आहा, बघून आली तू टॉईज बेबी. तुला खायचा बर्गर? भरपूर सारे चीज टाकतात त्यात. आणि जर कोणी खाल्ला असेल राजा बर्गर तर नक्की मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांग. बर्गर आलाय आपला. तर आमचा बर्गर खाऊन झालाय. मी सँडविच पण ट्राय केलं. बर्गर ॲज युजल बेस्ट होता, मस्त होता. त्यांचे तंदूर मेयो वगैरे पण छान असतं. तर ते एकदम मस्त. ओम नको ना गाणं लावू. तर बर्गर छान होता. सँडविच ओके होतं, म्हणजे मे बी ते साधंच होतं म्हणून आम्ही चटणी घेतली होती त्याच्याकडनं प्रॉपर सँडविचची. ती टेस्टी होती. मम्मी पप्पांसाठी पण सँडविच आणि पूजासाठी बर्गर घेतला. सो पार्सल घेऊन आता आम्ही निघालोय घरी. सगळे कामं झाले. मावशी काकांकडे गेलो, डॉक्टरकडे गेलो, जे खायचं होतं ते खाल्लं. आता घरी चाललोय. मला पॅकिंग करायची आणि आता आपल्याला निघायचं रात्री पुण्यासाठी. तर भेटूयात घरी. फायनली आम्ही निघालोय. लिफ्ट आवडतं चल पुढे. जमलं तरी येऊ मम्मी आम्ही 1.5-2 महिन्यांनी.
जर जळगावला गेलो तर, कारण तिकडनंच तिकीट बुक आहे आमचं नाशिकचं. फायनली आम्ही पोहोचलोय द्वारकेला. आमची ट्रॅव्हल्स येईल आता. ऑलरेडी ती 10 मिनिट्स अर्ली दाखवते, 10 मिनिट लवकर येणार होती. आता द्वारकेला आम्ही पोहोचलोय. मम्मी आणि ओमा मला सोडायला आले. पप्पा झोपलेत, पप्पांना बरं नाही, आणि पूजा त्याच्यासाठी घरी आहे. सो आता आपण इथे थांबूया आणि आपल्या गाडीची वाट बघू. बस रे, एवढं पुढे काय जातोय? का थोडस एसी बीसी कमी करून की जरा चालले. ओमला ना गाडी चालवताना मोबाईल पाहिजे असतो यांचा आता, म्हणून. आणि गाडी थांबवणार नाही म्हणतात की देऊ का मोबाईल. कसं वाटतंय मम्मी तुला? आम्ही चाललोय. मम्मीला हा प्रश्न विचारणं आता ह्या वेळेस फार चुकीचं आहे. सो मला पण विचारला पाहिजे. राहू दे ना रे. हा बाई, कुठे हो गाडी? ठीक आहे, आता भेटूया आपण गाडी आल्यावर. चल मम्मी, बाय. भेटूया दिवाळीला मम्मा. मला झोप आहे. ती डायरेक्ट पुण्याला उतरल्यावरच उठेल आता. काय कुठं आलं मम्मी? नाही नाही नाही, ती या इकडे. फायनली आम्ही आता नाशिक वरून निघतोय. काहीच दिसत नाही. फायनली आम्ही आता नाशिक वरून निघतोय. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय नाशिक. बाय बाय.